हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का? येस सर. ओके, कालचा प्रॉब्लेम कंटिन्यू करूया. कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शनचे आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊया. त्यामध्ये दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. थर्ड प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर अँड ऍसिटिक ऍसिड. म्हणजे वॉटर एक कंपोनंट आहे, ऍसिटिक ऍसिड सेकंड आहे. इन मिक्सचर ऑफ 90 ग्रॅम ऑफ वॉटर अँड 30 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड. मला ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला पण दिलेला आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ते आहे. अटॉमिक मास दिलेत, कार्बन 12, हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16. फॉर वॉटर आता दोन एलिमेंट आहेत, एक वॉटर आणि दुसरं ऍसिटिक ऍसिड. सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतात. फर्स्ट टॉपिक मध्ये झालाय, तुमचे काही जे व्हिडिओ बघून झाले नसतील तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ते गिव्हन मास असतं, गिव्हन मास ऑफ दॅट कंपाऊंड वॉटरचं, आणि नंतर मोलार मास. आता तुम्हाला मोलार मास तो एक कन्सेप्ट फर्स्ट टॉपिक मध्ये झालाय. मोलार मास हे अटॉमिक मास वरून कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे आपण असं म्हणूया मोलार मास. तुम्हाला गिव्हन काय काय, तर या ठिकाणी गिव्हन मास ऑफ वॉटर, गिव्हन मास ऑफ वॉटर किती, तर हे 90 ग्रॅम आहे, 90 ग्रॅम. त्यानंतर मोलार मास ऑफ वॉटर म्हणजे फॉर्म्युला H2O. तर हायड्रोजनचं अटॉमिक मास 1 आहे, 2 हायड्रोजन. आता तुम्हाला ते ओरली पण येतं पहा, 2. आणि ऑक्सिजनचं एकच ऑक्सिजन आहे 16, म्हणजे हे होतं 18. आणि जर आपण हे सबस्टिट्यूट केलं, देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर, नंबर ऑफ मोल्स. नेक्स्ट याच्यामध्ये पण आपल्याला नंबर ऑफ मोल्सची गरज भासणार आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. गिव्हन मास 90 डिवाइड बाय 18 म्हणजे हे किती येतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, ते 5 एवढं येणार आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स वॉटरचे किती सापडले, तर 5 या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केले. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स याचे ऍसिटिक ऍसिडचे कॅल्क्युलेट करावे लागतील. मी इथं असं म्हणतो, फॉर ऍसिटिक ऍसिड म्हणजे फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड OH. जे व्हिनेगार वगैरे म्हणतात ना, तर व्हिनेगार इज ऍसिटिक ऍसिड. ते 8 to 10% aqueous solution of acetic acid is called as vinegar. आता त्याचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. तर त्यासाठी फॉर्म्युला गिव्हन मास डिवाइडेड बाय मोलार मास. गिव्हन मास जे आहे, गिव्हन मास ऑफ वॉटर, तसं गिव्हन मास ऑफ ऍसिटिक ऍसिड CH3COH हे 30 आहे, 30 ग्रॅम. आणि तुम्ही मला आता तुमच्यासाठी तो क्वेश्चन आहे, मोलार मास ऑफ ऍसिटिक ऍसिड सांगा. मोलार मास ऑफ 60 ग्रॅम. CH3 60 ग्रॅम. अरे वा. कार्बनचं 12, बरोबर आहे, एका कार्बनचं 12 इथं दिलंय पहा. आपण एक एक एलिमेंट, हायड्रोजनचं 1, 3 हायड्रोजनचं 3 म्हणजे 15 झालं. पुन्हा कार्बन 12 म्हणजे 12 प्लस 12 24 प्लस 3 27 झालं. ऑक्सिजन 2 आहेत, 1 ऑक्सिजन 16, अनदर 16 32 प्लस 1 म्हणजे हे 12 प्लस 12 24 प्लस 3 27 प्लस 1 8 28 प्लस 32 सांगितलं, अगदी करेक्ट आहे पहा. 60 या ठिकाणी आहे, 60. आणि देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड गिव्हन मास आहे 30 डिवाइडेड बाय 60. या ठिकाणी हे 1/2 म्हणजे 0.5 मोल्स या ठिकाणी आन्सर येत आहे. इथं 5 मोल्स आले, इथं 0.5 मोल्स आले. आता हे झाले याचे इंडिव्हिज्युअल मेंबरचे, वॉटरचे 5 मोल्स, त्यानंतर ऍसिटिक ऍसिडचे 0.5 मोल्स. आणि सोल्युशन मध्ये हे दोन्ही एकत्र आहेत, तेव्हा टोटल मी असं म्हणतो, टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन, त्या दोघांची ऍडिशन करा ना. 5
प्लस 0.5 इज इक्वल टू 5.5 एवढी ऍडिशन होते. 5.5 मोल्स असं म्हणता येईल. ठीक आहे. आता आपल्याला विचारलंय मोल फ्रॅक्शन, प्रत्येकाचं मोल फ्रॅक्शन काढायचं. नेक्स्ट पॉइंट तो घेतो मी. मग म्हणजे हे सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स काढले, त्यानंतर नेक्स्ट म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर. तो फॉर्म्युला काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर डिवाइडेड बाय number of moles of solution. मग हे सबस्टिट्यूट केलं तर 5 डिवाइडेड बाय 5.5 असं हे सबस्टिट्यूशन होईल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर 5 आणि टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन, किंवा इन सोल्युशन या ठिकाणी असं म्हटलं तर हे किती येत आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरला तरी चालेल, आपल्याला वेळ कमी आहे. 5 डिवाइडेड बाय 5.5. हे लेस दॅन 1 येतं ना, 0.9090 एवढं येत आहे. 909 इथपर्यंतच मी घेतो. 0.909 एवढं येत आहे. हे झालं मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर. कालचं अजून एक पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे मोल फ्रॅक्शन येतात ना, त्यांची टोटल ऍडिशन 1 होते. म्हणजे सेकंड कॅल्क्युलेशन न करता पण सांगता येऊ शकतं पहा. 1 मधून हा 0.90 एवढा नंबर जर मायनस केला तर पॉईंट या ठिकाणी 1 एवढं त्याचं आन्सर येऊ शकतं. तर या ठिकाणी किंवा आपण कॅल्क्युलेशन करूया. मोल फ्रॅक्शन कुणासाठी, एक वॉटरसाठी कॅल्क्युलेट केलं आणि जे इलेमेंट कंपोनंट आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड. या ठिकाणी सेकंड मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड, हा नंबर तेवढा बदलणार आहे आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन तोच राहणार आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे या ठिकाणी हे 0.5 डिवाइडेड बाय 5.5 असं त्या ठिकाणी असेल आणि ते आन्सर जे येत आहे हे 0.909 असं म्हटल्यामुळं ते 0.0909 एवढं येतं. या दोघांची ऍडिशन 1 यायला हवी असं म्हटलं जातं. तसा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एवढा काही टफ नाही, पुन्हा समजावून घ्या. बराच वेळ आपला याच्यामध्ये जातोय तेव्हा मी जास्त प्रॉब्लेम घेत नाही. तुमच्या टेक्स्टमध्ये एकच प्रॉब्लेम दिलेला आहे आणि एक्झरसाइज मध्ये प्रॉब्लेमच नाही, तेव्हा एक्झरसाइजचे प्रॉब्लेम हे घेता येत नाही. तुम्हाला आपण नेक्स्ट पॉइंटला सुरुवात करूया, कारण सिलेबस बराच आहे आणि तुम्ही समोर असाल तर जरा जास्त घेता येत. आता दुसरा एक प्रॉब्लेम आहे, मी बोर्डवरचे एक्झाम्पल लगेच हे म्हणजे ठेवत नाहीये, तुम्हाला ते एक्झाम्पल एक दिले पाहिजेत. बघूया, नाहीतर मी एक्झाम्पल एक PDF तयार करतो आणि ग्रुपवर सेंड करतो, हे तुम्हाला ते बघता येतील किंवा सॉल्व्ह करता येतील. एक दुसरं एक कसं आहे पहा, शक्यतो एक्झाम्पल तरी किमान एक्झाम्पल तरी तुम्ही नोटबुक मध्ये ते लिहून काढले पाहिजेत. मी वाटल्यास PDFच तयार करून तुम्हाला पाठवतो, हे तुम्हाला ते लिहून ठेवायला सोपं जाईल. नेक्स्ट जो पॉइंट आहे, काल आपण सुरुवात केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे आपण डिस्कस करतोय. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज एक्सप्रेस्ड इन 4 टाइप्स. फर्स्ट म्हणजे आपण आता सेकंड घेतलं तर ते म्हणजे मोल फ्रॅक्शन. त्याच्या अगोदर आपण कालचं 1 मिनिट सिक्वेन्सने आपण जाऊया. तर ते म्हणजे मास पर्सेंट और वेट पर्सेंट. त्याचे प्रॉब्लेम आपण घेतले, सोपं आहे. मास पर्सेंट और वेट पर्सेंट, याच्यामध्ये भरपूर सांगता येतं. और वेट पर्सेंट असे त्याला म्हटलं जातं. तर ते काल आपण कम्प्लीट केलेलं होतं. त्यानंतर आत्ता कम्प्लीट केलेलं मोल फ्रॅक्शन.
हे कम्प्लीट झालेत असं मी म्हणतो. थर्ड, आता आपल्याला कम्प्लीट करायचंय मोलॅरिटी आणि फोर्थ मोलॅलिटी. नावामध्ये थोडासा फरक आहे पहा. मोलॅरिटी आर आहे इथं आणि इथं एल आहे मोलॅलिटी. दोघांच्या मध्ये तसा स्लाइट डिफरन्स आहे. तर हे दोन आता आपल्याला डिस्कस करायचे, त्याचे प्रॉब्लेम्स पण आहेत. बघूया, आज शक्य झालं तर आज कम्प्लीट करू, नाही शक्य झालं तर उद्या कम्प्लीट करू. हे मोलॅरिटी आणि मोलॅलिटी याच्यासाठी किंवा चौघासाठी पण, म्हणजे खरं तर काल मी सांगितलं नाही, मला वाटलं तुम्हाला ते माहित आहे. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन आणि मास पर्सेंट या सगळ्यांच्या मध्ये 3 टर्म तुम्हाला नीट क्लिअर पाहिजेत पहा. एक म्हणजे सोल्यूट, दुसरं सॉल्व्हंट आणि तिसरं सोल्युशन. काही जणांना त्याबद्दल थोडंसं डाऊट आहे, असणं साहजिक आहे, किंवा समजतच नाही असं म्हटलं तरी चालेल साध्या सोप्या शब्दामध्ये. तर याच्यामध्ये हा, तर सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्याच्यावरून आपण थोडंसं डिस्कस करूया. समजा मी बीकर दिला, या ठिकाणी बीकर घेतलेला असेल, या बीकर मध्ये वॉटर घेतलं, 100 ml वॉटर घेतलं मी, 100 ml वॉटर, आणि याच्यामध्ये आपण काही सॉल्ट ऍड केला, असं सॉल्ट किंवा शुगर किंवा असं काही ऍड केलं. मी सॉल्ट, शुगर किंवा काही असेल असं पार्टिकल्स आपण ऍड केले, आणि हे या दोघांच्या बद्दल मला आता विचारायचंय. तर या दोघांच्या मध्ये एक सोल्यूट असतं आणि एक सॉल्व्हंट असतं. तर तुम्हीच मला सांगा, सोल्यूट कोण आणि सॉल्व्हंट कोण? वॉटर सोल्यूट. वॉटर जे आहे, हा वॉटर, हा बरं, वॉटर बद्दल सांगा. 100 ml वॉटर हे सोल्यूट की सॉल्व्हंट? सॉल्व्हंट. बरोबर आहे, इट इज सॉल्व्हंट, इट इज सॉल्व्हंट. आणि अर्थातच आता हे सॉल्व्हंट असेल तर हे सॉल्व्हंट नसेल ना, म्हणजे हे सोल्यूट. आणि हे ऍड केल्यानंतर जे तयार होणार आहे या ठिकाणी सोल्युशन. अगदी बरोबर आहे. तर हे जे आहे सोल्युशन, हे सोल्युशन जे आहे, या सोल्युशन मध्ये काय काय येतं? तर सोल्युशन मध्ये तो सॉल्ट पण, समजा आपण सॉल्टच फक्त विचारात घेतला, किंवा सोल्युशन मध्ये असं म्हणूया आपण सोल्यूट पण असतं आणि सॉल्व्हंट पण असतो. सोल्युशन कंटेन सोल्यूट अँड सॉल्व्हंट, म्हणजे सोल्यूट वेगळं, सॉल्व्हंट वेगळं आणि सोल्युशन वेगळं. आता आपण मोल फ्रॅक्शन मध्ये असं म्हटलं होतं पहा, मोल फ्रॅक्शन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असं म्हटलं होतं, डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन असं म्हटलेलं होतं. तेव्हा हा फरक एक माहित असू द्या. हे तुम्हाला कळतंय, माहिती आहे. आता मला दुसरं मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये असणारा सोपा डिफरन्स सांगायचा आहे. दोघांच्या मध्ये सिमिलरिटी अशी आहे, दोघांच्या मध्ये सारखेपणा असा आहे की दोघे पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन साठी महत्वाचे आहेत. तर तो डिफरन्स सांगतो, नंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. आज करू किंवा उद्या करू. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी आम्ही 8, 9, 10 चे वगैरे कधी टेक्स्ट बघितलेले नाहीयेत. तुम्हाला ह्या टर्म्स कुठे झालेल्या आहेत का? मोलॅरिटी, मोलॅलिटी वगैरे झाले? मोलॅरिटी झाले. मोलॅरिटी झाले. बरं, एक साधं सोपं, मोलॅरिटी हे वाईडली यूज टर्म आहे, जास्त वापरली जाणारी टर्म आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी इज रिप्रेझेंटेड ऍज, मोलॅरिटी इज रिप्रेझेंटेड बाय लेटर और ऍज. सांगता मोलॅरिटी रिप्रेझेंट कशी करतात? तर मोलॅरिटीसाठी कॅपिटल एम वापरतात, कॅपिटल एम. मोलॅरिटी इज रिप्रेझेंटेड ऍज कॅपिटल एम. एक सोपा पॉइंट आहे, तो तुम्हाला माहित असू द्या. कॅपिटल एम असेल तर ते मोलॅरिटी आहे. त्याचं युनिट काय आहे ते आपण नंतर डिस्कस करूया, पण कॅपिटल एम मोलॅरिटीसाठी असतं. आणि मोलॅलिटी, मोलॅलिटी इज रिप्रेझेंटेड ऍज स्मॉल एम. तर स्मॉल एम ने हे मोलॅलिटी रिप्रेझेंट केले जाते. आपल्या टेक्स्ट मध्ये म्हटलंय इट इज, मोलॅरिटी इज वाईडली युज्ड युनिट. ते जास्त वापरलं जाणारं युनिट आहे, वाईडली युज्ड युनिट मोलॅरिटी. त्यानंतर मोलॅलिटी बद्दल काहीच म्हटलं नाही, आपण म्हणूया इज
लेस यूज युनिट, हे कमी वापरलं जाणारे युनिट आहे हे याच्यामध्ये. त्याच्या अनंतर मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, हे टेम्परेचरवर अवलंबून असते. या ठिकाणी थर्ड पॉइंट, इट डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर किंवा इंडिपेंडेंट म्हटलं तरी चालेल, डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर. याचं रिझन सांगतो. बिकॉज टेम्परेचर increases, व्हॉल्यूम increases, हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, एवढंच फक्त पुरेसं आहे. बिकॉज टेम्परेचर increases, व्हॉल्यूम increases and molarity decreases, असं म्हटलं जातं. आता हे झालं डेफिनेशन. चौथा पॉइंट, तुम्हाला याचा फॉर्म्युला काय आहे तो मला सांगायचा आहे. मोलॅरिटी साठी त्यांनी असं म्हटलंय, आपण लेटर वापरतो कॅपिटल एम. मोलॅरिटी साठी कॅपिटल एम. मोलॅरिटी इज डिफाइंड ऍज, इट इज रेशो. रेशो आहे कुणाचा? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग अशा आपण म्हटलं सोल्यूट म्हणजे काय? जे सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह होतं ते. इट इज रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू. या ठिकाणी असं म्हणता येईल की प्रेझेंट इन 1 liter of solution, volume of solution in liter, volume of solution in liter, हे मोलॅरिटीचं इक्वेशन किंवा डेफिनेशन असं म्हणता येईल. आणि इथं स्मॉल एम वापरतात. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे असंच, आणि डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी असं म्हटलं जातं. आता तुम्हीच मला सांगा, या दोघांच्या मध्ये सिमिलरिटी काय आहे आणि डिफरन्स काय आहे या इक्वेशन मध्ये. या इक्वेशन मध्ये मोलॅरिटीसाठी कॅपिटल एम, मोलॅलिटीसाठी स्मॉल एम, हे कळतं. दोघांच्या मध्ये सिमिलरिटी असं आहे, न्यूमरेटर जो आहे दोघांचा सेम आहे. पहा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, इथं पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे दोघांचं सेम आहे. आणि या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर असं म्हटलंय. म्हणजे हे सोल्युशन मध्ये, मग अशा आपण सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन असे 3 वेगळे जे टर्म सांगितले होते ते. तर इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, लिटर मध्येच फक्त या ठिकाणी हे काउंट केलं जातं. म्हणजे हे लिटर मध्ये कन्सिडर करायचं. समजा तुम्हाला ml मध्ये दिलं असेल ना, तरी सुद्धा ते लिटर मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करणं गरजेचं असतं असं म्हटलं जातं. काही अलीकडे चेंजेस आहेत मीटर लिटर मध्ये ते आहे, पण ते आपण नंतर बघूया JEE-CET एमसीक्यूज घेताना. तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, तर हा लिटर मध्ये व्हॉल्यूम आहे असं एक विचारात घेतलं जातं. आणि इथं सॉल्वंट असं आहे, सॉल्वंट. मग अशी आपण असं म्हटलं होतं की सॉल्ट, मगाचं इक्वेशन सांगायचं म्हटलं तर सॉल्ट, सॉल्वंट आणि सोल्युशन, ह्या 3 वेगळ्या टर्म आहेत. सॉल्ट नव्हे, सोल्यूट म्हणायचं मला. सोल्यूटचं एक्झाम्पल आपण सॉल्ट असं घेतलं, मीठ असं म्हणूया आपण. सॉल्वंट जर वॉटर घेतलं आणि हे दोन्ही मिक्स केल्यानंतर तयार होतं तर ते सोल्युशन. या ठिकाणी सोल्युशन असं आहे, हे सोल्युशन आहे आणि हे सॉल्वंट आहे, असा दोन्हीतला बेसिक डिफरन्स आहे. हे एक माहित आहे. त्यांनी असं एक 2 मार्क्स साठी तुम्हाला राईट 1 सेंटेन्स आन्सर, मोलॅरिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर असं म्हटलंय. त्याचं रिझन इथं मी दिलंय पहा, इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर बिकॉज टेम्परेचर इन्क्रीजेस, ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड मोलॅरिटी डिक्रीजेस, तेव्हा याच्यावर अवलंबून आहे. आणि इथं तुम्हाला मोलॅलिटी जी आहे ना, तर ती किलोग्रॅम मध्ये सांगावी लागते. हे जे आहे आपण असं म्हटलं की हे लिटर मध्ये सांगावं लागतं, तसं ते किलोग्रॅम मध्ये सांगणं अपेक्षित असतं. म्हणजे समजा ग्रॅम मध्ये दिलं असेल ना, तर ग्रॅम मधून ते कन्वर्टेड टू केजी मध्ये, किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. जसं आपण मग म्हटलं हे ml मध्ये दिलं असेल तरी सुद्धा ते लिटर मध्ये कन्वर्ट करायचं. तसं या ठिकाणी हे मोलॅलिटी मध्ये ग्रॅम मध्ये दिलं असेल तर केजी मध्ये. याच्यामध्ये बरंच आहे, डिटेल मध्ये जाता येईल, फार डीप मध्ये जाता येईल, पण तेवढं गरज नाहीये. तुमच्या टेक्स्ट मध्ये तर
फारच शॉर्ट मध्ये दिलाय. तर आपण याचे प्रॉब्लेम्स घेऊ म्हणजे तुम्हाला ते अजून क्लिअर होऊ शकतं. एकच प्रॉब्लेम घेतो मी. मोलॅरिटीचे 1-2-3 प्रॉब्लेम घेतो. मोलॅरिटीचे 1-2 प्रॉब्लेम घेतो. तर आपण मोलॅरिटीचा एक प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करू आणि नंतर पुढे जाऊ. तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलाय ना, तर तोच प्रॉब्लेम मी घेतो अगोदर आणि नंतर वेगळे प्रॉब्लेम घेतो. पेज नंबर 21 वर एक प्रॉब्लेम दिलेला आहे पहा. असा प्रॉब्लेम दिला. पेज 21. 2.17 तो प्रॉब्लेमचा नंबर आहे. टेक्स्ट मध्ये वेगळ्या तऱ्हेने सॉल्व्ह केला असेल. काही वेळा सॉल्व्ह प्रॉब्लेम सुद्धा कळत नाहीत म्हणून तो घेतोय सध्या. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी. कॅल्क्युलेट मग असे कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन म्हटलं होतं. तसं प्लेन क्वेश्चन तुम्हाला आहेत 11th ला. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH in the solution prepared prepared by dissolving its 4 gram in enough water to form 250 ml of the solution. टेक्स्ट मध्ये दिलं नाहीये पण मी देतो. atomic mass sodium 23, हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16. तर तुमच्याही ते लक्षात आहेत पण मी दिलेत. आता गिवन काय काय ते बघूया आपण. काय काय दिलेलं आहे ते. गिवन मला काय काय दिलं. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी विचारले कुणाची NaOH इन द सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग इट्स 4 ग्रॅम इन इनफ वॉटर टू फॉर्म 250 ml ऑफ द सोल्युशन. म्हणजे मास ऑफ सोल्यूट दिलेलं आहे. मास ऑफ सोल्यूट सोल्यूट जे आहे ते NaOH. मास ऑफ सोल्यूट NaOH ते दिलंय 4 ग्रॅम. त्याच्या नंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिला. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे वॉटर आणि NaOH हे डिझॉल्व्ह करून जो व्हॉल्यूम आहे तो 250 ml एवढा दिलाय. आपल्याला तो मगाशी म्हटलं की याच्यामध्ये लिटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आपण 0.250 लिटर असं म्हणू शकतो. आता फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला कोणता तर कॅपिटल M मोलॅरिटी. तो फॉर्म्युला म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर असा फॉर्म्युला आहे. आता आपण हा प्रॉब्लेम एवढं जर तुम्हाला माहित असेल तर सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम कुठे येतो. फर्स्ट टॉपिक थोडासा तुमचा एवढा परफेक्ट नसल्यामुळं प्रॉब्लेम येतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावं लागतील. नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट कसे करतात. नंबर ऑफ मोल्स मगाच्याही प्रॉब्लेम मध्ये मोल फ्रॅक्शन मध्ये होतं पहा. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH म्हणजे गिवन मास ऑफ NaOH डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ NaOH. म्हणजे तुम्हाला गिवन मास NaOH मास ऑफ सोल्यूट NaOH 4 ग्रॅम आहे आणि तुम्हाला मोलार मास कॅल्क्युलेट करावं लागेल. आता प्रॅक्टिसमध्ये लक्षात पण राहील. इथं असं म्हणूया आपण मोलार मास ऑफ NaOH 40. अरे वा. मोलार मास ऑफ NaOH. आपल्या ते काही जण एवढे फास्ट आहेत तर मी सांगण्याच्या अगोदर सांगितलं पण Naचं अटॉमिक मास 23 आहे. तर 23
ऑक्सिजनचं 16 आहे, Na नंतर ऑक्सिजन आहे ना, आणि हायड्रोजन 1 आहे, म्हणजे 23 + 1 24 + 16 म्हणजे 40 एवढं येत आहे. आणि या ठिकाणी जर आपण ते सबस्टिट्यूट केलं तर ते असं असेल, गिव्हन मास ऑफ NaOH किती, तर गिव्हन मास ऑफ सॉल्यूट NaOH 4च ग्रॅम दिलाय, आणि या ठिकाणी हे मोलार मास ऑफ NaOH 40, म्हणजे या ठिकाणी हे किती येणार आहे, 1 डायरेक्टच आन्सर लिहितो, तर हे येतं 0.1 एवढं आन्सर त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, तर हे 0.1 मोल एवढं येणार, 0.1 मोल. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH सोल्यूट NaOH आहे, ते 0.1 आलं. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर हे ml मध्ये दिलंय, आपण ते लिटर मध्ये कन्वर्ट केलं, आणि त्यामुळे ते सबस्टिट्यूशन करायचं. इथं मी सबस्टिट्यूशन करतो. M इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ सोल्यूट असं म्हणतो, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. M इज इक्वल टू या ठिकाणी 0.1 डिवाइडेड बाय 0.250 एवढं या ठिकाणी असेल. आणि जर आपण हे सॉल्व्ह केलं तर ते किती येत आहे, तर ते येत आहे 0.4 मोलार. तर हे 0.4 मोलार एवढं येऊ शकतं. या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे. तर सोपे प्रॉब्लेम आहेत. फक्त आता यात महत्वाचं काय सांगतो, 2 मिनिटं, आपण नंतर ते उद्या अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो सोल्यूट दिलेला असेल ना, त्याचं मास दिलेलं असतं, आणि त्या मास वरून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतात. तर ते नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी गिव्हन मास डिवाइडेड बाय मोलार मास, तुम्हाला मोलार मास कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये मोलार मास कॅल्क्युलेट केल्यानंतर गिव्हन मासला त्याने डिवाइड केलं तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतात. बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मोल्सची गरज असते, आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हे मोलार मास करता येणं, कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे. आणि नंतर मग फक्त सबस्टिट्यूशन करायचं असे. आता याचे जे प्रॉब्लेम्स आहेत मोलॅरिटीचे, तर या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला मास ऑफ सोल्यूट दिलेलं आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे, आणि नंतर मोलॅरिटी करताना नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम, तर या ठिकाणी ते कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. अजून एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो, तुम्ही सॉल्व्ह करा. नाही सॉल्व्ह करता आला तर आपण उद्या सगळे मिळून सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम असा आहे, calculate the molarity. Second problem, calculate the molarity of 1.8 gram of HNO3 dissolved in 250 ml aqueous solution. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम तोच दिलाय 250 ml, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये होता तो. म्हणजे गिव्हन ॲटॉमिक मास HNO3 च्या मध्ये H1, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16 असं या ठिकाणी असेल. हो, तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. त्यामध्ये गिव्हन मी असं म्हणतो, मोलार मास किंवा मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 1.8 ग्रॅम, आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 250 ml इज इक्वल टू 0.250 लिटर. आणि बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करा. आपण अजून वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम उद्या घेऊया. आपण आजचे दिवस थांबूया. ठीक आहे, थँक्यू.